कल्याण समाज सहकुटुंब एक दिवस त्यात मराठा आरक्षणासाठी आणि शांतता रॅलीसाठी लाखोच्या संख्येनं मराठा समाज एकत्र येणार आहे। मराठा समाजाने सुद्धा बाहेर पडावं हे माझंही मराठा समाजाला आव्हान आहे। आणि मी पुण्याला आता निघतोय कारण आम्ही मुक्कामीच जातोय तिथं, कारण तब्येत खराब असल्यामुळं लवकर जातो, कारण न्यायालयाचा सन्मान केला पाहिजे। आपण मागच्या वेळेसही गेलो होतो, न्यायालयाचा कायद्याचा संविधानाचा सन्मान करतो म्हणूनच आपण मागच्या वेळेसही गेलो होतो आणि याही वेळ जाणार आहे। सरकार जाणून बुजून आमच्या मागं लागले, जाणून बुजून सरकार आम्हाला गुंतवण्याचा प्रयत्न करत आहे, हे मात्र अंतिम सत्य। परंतु न्यायालयाचा सन्मान केला पाहिजे म्हणून आम्ही उद्यासाठी पुण्याला जातोय। माननीय मेहरबान न्यायालयाच्या समोर आम्ही उद्या जाणार आहेत आणि आमच्या वकील बांधवांचंही पुणे जिल्ह्यातल्या म्हणणं होतं की आपण यावं, आपण या, आणि मी त्यांच्या शब्दाला सन्मान दिलाय। मी उद्या सगळ्या वकील बांधवांच्या पुण्याच्या म्हणण्यानुसार मी मान्य न्यायालयात जातोय आणि न्यायालयाचाही सन्मान केला पाहिजे आपण, म्हणूनही आम्ही उद्याच्या तारखेला पुण्याला हजर राहतोय। सरकारने जरी किती षड्यंत्र केले आम्हाला गुंतवण्याचे, मात्र न्याय मंदिर न्याय देते। आम्ही जाणार उद्याच्याला, सरकारला खेटायला आम्ही खंबीर आहेत, सक्षम आहेत। गृहमंत्र्यांनी किती डाव टाकले, कारण आता गृहमंत्रीच ते आहेत, त्याच्यामुळे त्यांनी किती डाव टाकले आम्हाला गुंतवण्याचे, तरी मी मात्र घाबरणार नाही। त्यांनी किती गुंतवायचा प्रयत्न केला, किती खोट्या केसेसमध्ये मला नेण्याचा प्रयत्न केला, कारण माझा त्याशी काही संबंध नाही। नाटकाशी नाही म्हणत मी, कारण मी कधी खोटा नाही बोलत, त्या व्यवहाराशी माझा काही संबंध नाही। ते आलेला तोटा तिघाजणांनी वाटून घेतला। माझ्या वाट्याला जे दिले होते ते सर्वसामान्य माणसं होते, आम्ही त्यांचे दिलेत। महाराज म्हणून होते, त्यांनी त्यांच्या वाट्याचे त्यांच्या माणसाचे 100% दिलेत किंवा दिले असतील। आणि आमचा तिसरा जो आहे त्यांनी त्या नाटकाचे पैसे द्यायचे होते, ती जबाबदारी त्याची द्यायची, त्याच्यात आमचा काही संबंध नाही। पण हे मला माहीत नाही की ते आमचा जो तिसरा बांधव आहे त्याने दिलेत का नाही, त्याने दिलेसुद्धा असू शकते, एखाद्या वेळेस त्याने दिलेसुद्धा असू शकतात, पण मला माहीत नाही आहे ते दिले, त्याशी माझा काही संबंध नाही त्याशी। तरीही कधी 13 वर्षापूर्वीची ती केस जाणून बुजून मी समाजाचं निष्ठेनं काम करतो आहे, मी यांना कुठं मॅनेज होत नाही, मी यांना कुठं काही होत नाही म्हणून जाणून बुजून मला सरकारनं गृहमंत्र्यांनी त्याच्यात अडकवण्याचा प्रयत्न केला। विनाकारण बदनामी होईल असं त्यांना वाटत होतं, पण बदनामी होण्यासारखं त्यात काहीच नाही, कारण मी छत्रपतीचा इतिहास दाखवलेला आहे आम्ही दोघा तिघांनी, त्यात तोटा आला, त्यात काय छत्रपतीचा इतिहास दाखवण्यात काय अपमान आहे, दाखवला आला तोटा। आम्ही गरीब आहेत, आमजवळ काय द्यायला, का डोक्यात दगड घालता, जे आहे ते खरं आहे, त्यात काय अपमानासारखं काय नाही। काय अपमान, हा दुसरं काय केलं असतं तर मग अपमान होता, त्यात आम्हाला लाज बी वाटली असते, त्यात काय छत्रपतींचा इतिहास दाखवला शंभूराजांनी, त्यात काय अपमान आहे, त्यात काय लाज, दाखवला आणि आहे ते खरं बोलतो आम्ही। त्यामुळं मान्य न्यायालयाचा सन्मान करतो आम्ही, संविधानाचा सन्मान करतो, लोकशाहीचा केलाच पाहिजे। मागच्या वेळेसही गेलो होतो आम्ही, उद्याही चाललो। नाही, शिष्टमंडळ भेटायला येणार नाहीत, आरक्षणाच्या बाबत काय चर्चा दुसऱ्या विषयात आहे। दुसरा म्हणजे की जे EWS आहे याच्याबद्दल विद्यार्थी अडचणीत आलेत, कारण आम्ही म्हणत होतो तुम्हाला SC-BC आरक्षण देऊ नका, तुम्ही लादलं मराठ्यावरती आणि तुम्ही EWS मराठ्यांचं रद्द केलं विनाकारण सरकारनं, त्याच वेळेस सांगितलेलं आम्ही। बरं हे आज नाही बोलत ना मी, बैठ आहेत आमच्या त्यावेळेच्या, आम्हाला SC-BC मान्य नाही, सरकारनं EWS आरक्षण रद्द करू नये। EWS आरक्षण कुठपर्यंत सुरू ठेवावं, महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज जोपर्यंत OBC आरक्षणात जात नाही तोपर्यंत EWS चालू ठेवा। एकदा मराठा समाज OBC आरक्षणात गेला मग रद्द करावं, 2-2 आरक्षण घेऊ नये म्हणून। EWS बी घ्या, OBC बी घ्या, ते ठीक आहे, ते पटतंय आम्हाला, पण जे आरक्षण आम्ही SC-BCचं मागितलं नाही ते तुम्ही आमच्यावर लादलं। बरं लादलं, EWS रद्द केलं। आमचं म्हणणं आहे सरकारला, शंभूराजे साहेबाला मी त्याविषयी सांगितलं, EWS सुरू ठेवा, SC-BC सुरू ठेवा, परवा सांगितलंय, कालच सांगितलं,
ECBC सुरू ठेवा आणि OBC म्हणजे कुणबी पण सुरू ठेवा, तिन्ही ऑप्शन खुले ठेवा. त्यातला एक कोणताही विद्यार्थी चॉईस करल, EWS करल, ECBC करल किंवा कुणबी करल, OBC करल. 6 महिन्याची मुदतवाढ द्या, व्हॅलिडिटी आणून देईल. तू नाही दिलं त्यांनी तर ओपनमध्ये जाईल. ही एक सांगितलं. आणि दुसरं सांगितलं की ज्या पोरांनी ECBC मिळायच्या अगोदर EWS मधून फॉर्म भरलेले त्यांचं वाटोळं करू नका, रद्द करून तुम्ही. आणि ECBC मिळाल्याच्या नंतर प्रमाणपत्र मधल्या काळात निघत नव्हती, त्यावेळेस काही पोरांनी EWS मधून फॉर्म भरले, ते पण रद्द करू नका. कारण त्यात त्या पोराची काही चूक नाही, सरकारची चूक. ते काल सांगितलं, त्यांनी सांगितलं होतं काल की मी शंभूराजे साहेबांनी की मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि आम्ही ते क्लिअर करतो. पण त्याच्याबद्दलचा आणखी निरोप आला नाही. पण मला आशा आहे की शंभूराजे देसाई साहेब तीनही ऑप्शन EWS, ECBC आणि कुणबी म्हणजे OBC तिन्ही ऑप्शन खुले करतील. एक त्यातला कोणताही विद्यार्थी चॉईस करत आणि 6 महिन्याच्या आत व्हॅलिडिटी देईल हे मान्य करतील असे आम्हाला आशा आहे. आणि दुसरं असं की जे EWS मधून विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत ते रद्द करणार नाहीत ही आम्हाला आशा आहे. तिसरं त्यांना सांगितलं होतं आम्ही काम की मोफत शिक्षण केलं मुलींना, ते शिक्षण मोफत केलं तर मुलींना आता मोफत शिक्षण मिळत नाही आहे, फीस भरून घेतल्या. एकतर अंमलबजावणी करा, अटी शर्ती न ठेवता सगळ्या जाती धर्माच्या मुलींना मोफत शिक्षण, 8 शर्त काहीच नाही, काहीच नाही, हे करतील आम्हाला आशा आहे. आणि ज्या मुलींनी फीस भरली त्यांची वापस देतील ही सुद्धा आशा. आता मराठा समाजाचं सरकारने EWS रद्द केलं, ती खोटं 10% ECBC दिलं, मग मराठ्याचा EWS मध्ये तोटा नाही होणार तर काय होणार. आता ते रद्दच केलं म्हणल्यावर EWS मराठ्याचा फायदा कसा होईल, होणारच नाही. म्हणजे ECBC तुम्ही मराठ्याचा पोराचा फायदा व्हाय ना, EWS मधून बी व्हाय ना, आणि ज्याचं कुणबी निघाल त्याची व्हॅलिडिटी सरकार मिळून द्याय ना. म्हणजे तिन्ही बाजूनं मराठ्यांचे पोरं मारायचं सरकारनं ठरलं आणि हे मराठ्यांच्या लक्षात आलंय. सरकारला वाटत असं, हे मराठ्याला कळत नाही. पण इतका रोष वाढलाय मराठ्याचा सरकारवर आता हे केल्यामुळं, त्यांनी लवकर सुधारणा करावं, EWS सुद्धा द्यावा, ECBCचा ऑप्शन खुला करावा आणि कुणबींचा पण. तिन्हीतून एक कोणचा घे नसता सरकारला विद्यार्थी आणि मराठा समाज या त्या निवडणुकीत सुखानं जगून नाही देणार. कारण आमचं वाटलं तुम्ही कसं करू शकता, तुम्हाला कोणी सांगितलं EWS रद्द करायचं. आम्ही ECBC मागितलं तुम्हाला दिलं, मग EWS कमी रद्द केलं, दिलं तर द्या, 10% दिलं ना ठीक आहे. EWS रद्द कशामुळे केलं ते बी ठेवा ना. सोशल मीडियावर असं सुद्धा पोस्ट केलं जात आहे की तुम्ही OBC मधून मराठा समाजाला आरक्षण मागितल्यामुळं ECBC मधून मराठा तरुणांचा यात नुकसान होतं म्हणून असं सुद्धा पोस्ट केलं जातं. ते सरकारचं षडयंत्र. दरेकर त्या कोण आहे ते पंचायत डलेकर काय आडनाव होते, हा दरेकर त्याचं काम आहे ते पसरीने, ते त्या धंदाचे. आता काय भिकारीचाराला भिकारच नाद असतो. हां, त्याला काही देणं घेणं नसतं, त्याला फक्त त्याचं पक्ष, त्याचा नेता आणि ते सुधारलेला पाहिजे. जातीचं वाटलं हो तिकडं काय हो असलेल्या काही भिकारीचाराच्या लोकांना काही देणं घेणं नसतं. त्याचं काय होतं, पण लोकाला कळतंय काय केलं आणि काय नाही केलं. सरकारला लोकाला कळतंय सरकार किती मूर्खात काढायला लागले जनतेला, हे लोकांना कळतंय. कारण आमची मागणी OBC आरक्षणातून तुम्ही दिलं का नाही दिलं, मग EWS रद्द कसं काय केलं तुम्ही. आम्ही 10% तुम्हाला मागितलं का. आम्ही पहिल्यापासून सांगतोय 10% आरक्षण टिकत नाही. बाईट काढून बघा म्हणा, कोणते व्हायरल करताना त्या भंगाऱ्याला म्हणा जरा बघ, पक्षाला नको बाप मानू म्हणा, नेत्याला नको बाप मानू. तो हा बाप इकडे ये, मराठा समाजाचे लेकरं बाप असतो समाज म्हणजे, इकडं तो हा बाप हे म्हणा, तो पक्ष तो हा बाप नाही आणि ते नेता बी तो हा बाप नाही. बाईट काढून बघ म्हणा आमच्या. आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे हे आरक्षण टिकत नाही 50%च्या वर गेल्यामुळं, ते आम्हाला नको. आम्हाला सरसकट मराठ्यांना OBCतून आरक्षण द्या, सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, ही मागणी आमची. ती मागणी पूर्ण करत नाही, सगळ्या सोयरीची करीत नाहीत. मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणी मान्य करत नाहीत तुम्ही. आणि ते न मागितलेलं आरक्षण देताय ते मान्यच नाही आम्हाला. मान्य असतं तर गुलाल उधळा असता नसता. ते कोण व्हायरल करतं सोशल मीडियाला, त्या भंगाराला म्हणा गुलाल उधळला का दिलं त्या दिवशी, याचा अर्थ आहे आम्हाला ते मान्य नाही.
मग सरकारने आम्हाला फसवलंय. 10% दिलं ते फसवलं आणि EWS रद्द केलं ते बी फसवलं. दोन्हीकडून सरकारनेच आम्हाला फसवलंय. EWS रद्द कशाला केलं यांनी? 10% कशाला दिलं यांनी? आम्हाला जर ते 10% मान्य असतं, कोण म्हणतो ना ते भंगाराचं चाळ्याचं ते तुम्हाला सांगतो ते नावं मराठ्याचे आहेत फक्त. ते इतरच आवला देत मराठ्याच्या विरोधात जाणाऱ्या छगन भुजबळने उभा केलेल्या तेच लिहितात फक्त. पण नावं मराठ्याचे आहेत तिथं सोशल मीडियाला. आम्ही चेक करतोय ते हे कोणीत मराठ्याचे लिहितच नाहीत, कारण मराठ्याला सर्व माहिती आहे 10% दिलं त्याविषयी मराठ्याने गुलाल नाही उधळला, याचा अर्थ मराठ्याला ते मान्य नाही. एक भाग म्हणून आम्ही सांगत होतो EWS रद्द करू नका, आम्हाला ते मान्य नाही. सरकारनं खोटं 10% दिलं आणि EWS बी त्यांनी रद्द केलं. म्हणजे मराठी संपवण्याला जबाबदार फक्त सरकार आहे. सरळ उत्तर याचं आणि हे मराठ्याला माहिती. पाटील पाटील मात्र हो त्याला करायचे ते. हो सरकार बदला घेतोय मराठ्यांचा आणि माझा पण. की मी त्यावेळेस सांगितलं होतं 10% आम्हाला मान्य नाही, मराठ्याला मान्य नाही. मराठ्याने त्यावेळेस गुलाल नाही उधळला, त्यांना त्याच वेळेस राग आलता. मराठ्याने गुलाल नाही उधळला, त्यांना त्याच वेळेस राग आलता. म्हणून त्यांनी EWS सुद्धा रद्द केलं. मग समाजाला कळतंय मनोज जरांगेचा काही दोष नाही, कारण EWS रद्द कोणी केलं? सरकारनं. आमची मागणी आहे का EWS रद्द करा? नाही. आणि मग माझ्यावर कसं काय लोटीता तुम्ही? मग मागणी आहे का ECBC आरक्षण द्या ते 10% नाहीये? मग समाजाला माहिती आहे दोन्ही मागण्या मनोज जरांगेच्या नाही आहेत, ECBCची नाही आणि EWSची नाही. म्हणजे द्या म्हणलेलं नाही आणि EWS रद्द करा म्हणलेलं नाही. त्याच्यामुळं सरकार मराठ्यांच्या नजरेतून पडलेलं आहे. माझी मागणी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे. पाटील मात्र ज्या तरुणांची निवड झालेली आहे त्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे, म्हणजे त्यांनी सर्व चाचण्या पूर्ण केल्याच्या नंतर आता त्यांच्या नियुक्तीवर प्रश्न आलेला आहे. नुकसान होतंय झालंय, होतंय नाही झालंय. आम्ही सांगितलं होतं ECBC येऊ नका, त्याचे प्रमाणपत्र निघत नाही, त्यामुळे तिथं वाटलं झालं. यांनी EWS रद्द केलं, त्यामुळे पोरांचं वाटलं झालं. हे जाणून बुजून वाटलं केलं यांनी. 10% देऊन वाटलं केलंय, चांगलं नाही केलं मराठीचं. कारण EWS ते रद्द झालं, कारण पोरांनी EWS मध्ये फॉर्म भरले नसता. मग त्यांनी EWS ऑप्शन पुन्हा ठेवा, ECBCचा ठेवा आणि कुणबीचा पण ठेवा. आणि ज्या पोरांनी EWS मधून फॉर्म भरलेत सगळ्यांनी आरक्षण मिळायच्या आधी आणि आरक्षण मिळाल्याच्या नंतर, म्हणजे ECBCचा 10% मिळाल्याच्या नंतर ज्यांनी EWS मध्ये फॉर्म भरलाय त्यांचे रद्द करू नये, ही याच्यावर सरकारनं ध्यान द्यावं. आणि जर तुम्ही मराठ्यांच्या पोराचं वाटोळं केलं तर मी विद्यार्थ्यांना आजच सांगतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचं वाटोळं मी नाही होऊ देणार आणि समाज बी नाही होऊ देणार. त्याचं कारण लगेच सांगतो. तुमचा झालेला वाटोळ्याचा बदला आम्ही निवडणुकीत घेणार. निवडणुकीत झाल्याच्या नंतर जरी तुमची मुदत गेलेली असली, तुमचं वाटोळं बी झालेलं असलं तरी सरकार फायदा आम्ही देणार. तुमचा फायदा 100% आम्ही देणार तुम्हाला विद्यार्थ्याला. यांना पाड्याशिवाय मग पर्याय नाही. तुमचं वाटोळं आम्ही नाही होऊ देणार. तुमची मुदत वाढू, तुमचं वय मर्यादा वाढू, पण तुमचं वाटोळं EWS वादल्या पोरांचं होऊ देणार नाहीत, ECBCतल्या होऊ देणार नाहीत आणि कुणबींच्या होऊ देणार नाही. पर्याय नाही. मग आता सरकार आपलं वाटोळं करायला लागले, मी तर तुमच्यासाठी लढतोय आणि हे आपलं ऐकत नाही. याचा अर्थ असा होतो यांना मराठ्याचं वाटोळं करायचं, मग आपल्याला निवडणुकीत बदला घ्यावा लागणे यांचा. आणि ज्या पोरांचं वाटोळं झालंय पुन्हा त्यांना मोठं करावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, बदला घेऊ आपण, बदला निवडणुकीत. काय गोंधळ सरकार वाढवायला लागलं, पण खापावर मायावर कसं फुटन? कारण प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे, मराठ्यांना माहिती. माझी मागणीच नाही ECBCची, माझी मागणी सरसकट मराठ्यांना OBCतून आरक्षण देणे. 50%च्या आत 10% द्या हे म्हणणं होतं माझं. EWS रद्द करा हे आम्ही म्हणलोच नाहीत कवा, काही समजच नाही. आमचं म्हणणं होतं 10% देऊ नका म्हणून. आणि आम्ही त्यांनी सरकारनं दिलं आणि मराठ्यांनी गुलाल नाही उधळला, त्याच्यामुळे यांना होता राग. मग यांनी काय केलं, ते EWS रद्द केलं. काय करतील ते? ECBC दिलेलं 10% आणि EWS मध्ये आमचं वाटोळं करतील. आम्ही निवडणुकीत बदला घेऊ, आमच्या पोराचा वाटोळं केलेला तर आम्ही बदला घेऊन पुन्हा त्या पुढं त्या पोरांना घ्यायला लावू, पण त्यांचं वाटोळं नाही होऊन देत. मुलांना मराठा मुलांना रोजगार मिळावा अशा पद्धतीचं आहे. मात्र आता छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटो किर्लोस्कर सारख्या मोठ्या कंपनीची मोठी गुंतवणूक केलेली आहे. 20,000 कोटींपेक्षाही जास्त गुंतवणूक आहे. त्यामुळे मराठी मुलांना जे आहे ते या ठिकाणी मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. याकडे कसं बघतात?
रोजगाराचा आणि आरक्षणाचा काय संबंध आहे? ते त्यांची जबाबदारी आहे सरकारची. रोजगार उपलब्ध करणे, कंपन्या आणणे, MIDC आणणे ही जबाबदारी आहे. पेंड आहे का मग त्यांना तिथं फुकट बसलं का? ती जबाबदारी. आरक्षणाचा आणि व्यवसाय उद्योगाचा काय संबंध? ते धंदा आहे त्यांचा, त्याला त्याच्यात प्रॉफिट होणार आहे. धंदे आहेत त्यांचे, धंदेवाईक. धंदा म्हणजे वेगळा. मग तो बघ तुम्ही काही काढीत आणणार तर मी त्याला काय करू? त्यांचा धंदा म्हणजे आता आमची गावरान भाषा आहे ती, त्याला ते उद्योग म्हणत असते. ते टपरी टाकली तरी त्याला उद्योग म्हणतात. त्यांच्यात असं आहे उच्चभ्रू भाषा, चाभरी भाषा, त्यांची ती भाषा आहे. आता आमची गावखेड्यातले आम्ही साधे लोक आहेत. आम्ही मोठा कंपनी असली तरी त्याला धंदाच म्हणतो. आमचे आता आम्ही शेतकऱ्याचे पोरं आहेत. ते धंदे आहेत त्यांचे, ते धंद्यावाले आहेत. धंद्यावाले धंदाच करणार. मग त्यातून त्याला काम करायला लोक लागणार तिथं, ती ते करणारच. त्याचा आरक्षणात काय संबंध आहे? आरक्षण आम्ही घेणार. यांनी जर वाटलंच केलं, खोटं बोलून जर गैरसमजच पसरला की ECBC आमची मागणी केली तर आम्ही गुलाल उधळलेला नाही. सगळ्यात मोठं उत्तर ते आम्हाला ते मान्य नाही 10% आरक्षण. EWS यांनी रद्द का केलं हे पहिल्यापासून आम्ही विचारतो. तुम्ही रद्द का केलं? तुम्हाला 10% द्यायचं ना, 10% द्या, EWS सुरू ठेवा, हे आमचं म्हणणं आहे. आणि तुम्ही जर आमच्या पोराला फसविलं तर याचा बदला ह्या निवडणुकीत आम्ही मराठी घेणार. पाटील तुम्ही ओबीसी मधून मागताय, तुम्ही ओबीसी मधून मागताय म्हणून हे सरकारचं षडयंत्र तर हो, षडयंत्रच आहे. मी त्यांना मॅनेज होत नाही, फुटत नाही, ओबीसीतून आरक्षण मागतोय म्हणून मला संपवायसाठी यांनी हे षडयंत्र सुरू केलेत. अभियान सुरू केलेत. आता मराठीचं आंदोलन संपवायला काही माकडं खरेदी करायला सुरू केली, हे चाळे सुरू केले. मी मराठीच्या बाजूने कायम ओबीसीतूनच आरक्षण घेणार. 10% मान्यच नाही आम्हाला ते पहिल्यापासून. मान्य आहे ते 50%चा 8 टाका, कारण ते वर टिकत नाही. एक भाग. दुसरा, सरकारला जर नाराजी काढायची असली तर सरकारने ह्या 1-2 दिवसाच्या आत EWS ऑप्शन सुरू ठेवायचा, ECBCचा पण ठेवायचा आणि OBC कुणबीचा पण ठेवायचा. तिन्हीपैकी एक ऑप्शन पोरं घेतील. दुसरी गोष्ट, ज्या पोरांनी तुम्ही 10% आरक्षण द्यायच्या अगोदर EWSमधून फॉर्म भरलेत त्यांचे फॉर्म रद्द करायचे नाही. आणि तुम्ही ECBC 10% दिल्याच्या नंतर ज्या पोरांनी EWSमधून फॉर्म भरलेत त्यांचे पण रद्द करायचे नाही. हे 2 हे तुम्हाला करावं लागणार आहे. तिसरं काम, मुलींना मोफत शिक्षण केलं आहे, त्यांना विना अट मोफत शिक्षण करा. त्याच्यात कसली अट ठेवू नका. आणि ज्या मुलींना फीस भरल्यात त्या वापस द्या. हे तुम्हाला करावं लागणार आहे. नसता येत्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही ह्या पोरांचं वाटलं केलं म्हणून आम्ही बदला घेणार म्हणजे घेणार, सोडणार नाही. आज तुमचा वाढदिवस आहे, काही ठिकाणी तुमच्या नावाचे बॅनर लागले आहेत भावी मुख्यमंत्री म्हणून, तुम्हाला मान्य आहे का? त्याचं काय असतं, पोरं असतात ते, काय असतं, भावना असतात ते. समाजाला माहिती आहे मी किती कणखर आहे, किती निबर आहे. मी खंबीर आहे. मी बोललो ते करतो. मी लपून न ठेवत इच्छा. तुम्हाला मी खरं सांगतो. आणि तुम्हाला उत्तर देणं एवढं सोपं नाही पत्रकारांना. तुम्ही 11 महिन्यापासून बघा आता की मी जे बोलतो तेच करतो. मी माझी इच्छा कधीच लपून ठेवत नाही, कधीच. त्यामुळे ते भावीन आपल्या डोक्यात गरीब भावी करणार. गरीब मराठी बनिणार, गरीब दलित, गरीब धनगर, गरीब बाराजी बलुतेदार, बंजारा समाज, लिंगायत समाज, मुस्लिम, दलित, कैकाडी, राजपूत, हे सामान्य, हे भावी नाही, आजी होणार ते पठ्ठे. सत्तेत जाणार हे गोरगरीब. सत्र न्यायालयातून तुम्हाला जामीन पात्र वॉरंट जारी करण्यात आले, त्यात तुम्ही आज पुण्यात जात आहे. ते वॉरंट आलं म्हणून जात आहे की स्वतः होतं? सन्मान केला पाहिजे. मी मागच्या वेळेस बी केला होता, कोणाला न सांगता गेलो होतो. मी कायद्याला, लोकशाहीला, संविधानाला मानतो, न्यायालयाला मानतो म्हणून मी गेलो होतो. आजही चालू आहे. यांच्या षडयंत्राला मानत नाही, भीक घालत नाही, भेद देणं. ह्यांना म्हणा किती बी षडयंत्र करा, किती बी. मनोज जरांगे जर पुरून नाही उरला ना तर नाव बदलून ठेवा. पुरून उरणार तुम्हाला आणि मराठ्याला आरक्षण बी देऊन दाखवणार. तुम्ही मला किती गुतवा, किती बदनाम करायचा प्रयत्न करा, कारण तुम्ही आता टोळी सक्रिय केली मला बदनाम करायला, व्हिडिओ करायला, रेकॉर्डिंग करायला बरेच उतरलेत तुम्ही. अरे मराठ्यात दम आहे, जा विचारायचा मुंबईत जाऊन. हो, घरात घुसून गचुऱ्याला धरून जा विचारायची तयारी. मराठा काय कमजोर आहे काय? मराठा खंबीर नाही का जा विचारायला? म्हणून तुम्ही जा विचारायला निघालात. आणि आपण काय नोकर आहेत का त्यांची? त्यांना जा विचारायला, सत्ताधाऱ्याला विरोधीला.
नोकर आहेत आपण त्यांचे, सत्ताधाऱ्यांनी विचारावं ना विरोधकाला जाब, आणि विरोधकांनी त्यांना विचारावा. आम्ही ज्या विचारावं का नोकर आहे का त्यांची? आम्ही का नोकर आहेत त्यांचे? चपराशी आहेत का आम्ही? चलो धन्यवाद भाऊ. मला आणखीन सलाईन लावायची. बरं हां चल धन्यवाद. चल माझं नाव राजलक्ष्मी अनिल शिंदे. मी एक गाणं म्हणणार आहे.